सविस्तर बातमी। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये नर्स आणि ब्रदर्सकडून आंदोलन केलं जात आहे। केंद्राच्या खासगीकरण आणि कंत्राटीकरणाविरोधात हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। 1 तासांचा संप या ठिकाणी आज पुकारला गेलेला आहे आणि 1 तास रुग्णालयातील काम बंद करण्यात आलेलं आहे नर्स आणि ब्रदर्सकडून। अधिक माहिती आपल्याला देतील आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दत्ता, नेमक्या काय मागण्या आहेत नर्सेस आणि ब्रदर्सच्या? नक्कीच केंद्र सरकारकडून जे खासगीकरण आणि कंत्राटीकरण जे राबवलं जात आहे त्या विरोधात या सगळ्या नर्स आणि ब्रदर्स जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर शहरातल्या घाटी रुग्णालयामध्ये एकत्रित जमलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात यांचं जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी आणि आंदोलन सुरू आहे। खरं तर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि पगार वाढ करण्यात यावी ही सुद्धा त्यांची प्रमुख मागणी आहे। त्यासाठी हे सगळं आंदोलन सुरू आहे। आपण बघू शकता की हजारो नर्सेस आणि ब्रदर्स या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांनी काम बंद केलेलं आहे। 1 तासाकरता हे काम बंद आंदोलन सुरू आहे आणि 1 तासानंतर पुन्हा काम सुरू होणार आहे। मात्र सध्या यांची निदर्शने सुरू आहेत, आंदोलन सुरू आहेत। आपल्यासोबत संघटनेच्या प्रमुख आहेत। काय सांगाल तुम्ही, मोठं आंदोलन करताय आज, काय प्रमुख मागण्या आहेत? इंदुमती थोरात, अध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन। आज देशामध्ये 11 संघटना मिळून देशव्यापी बंद पुकारलेला आहे। केंद्र धोरण कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे केंद्राने कायदे पारित केलेले आहेत ते सगळे कायदे त्यांनी मागे घ्यावेत, रद्द करावेत आणि सरकार कुणाचंच नाही असं वाटायला लागलेलं आहे। कारण कर्मचाऱ्यांच्या विरोधात सरकारने कायदे केलेत, शेतकऱ्यांच्या विरोधात केलेत, मग हे सरकार कुणाचं आहे? कारण सरकार आपण जे निवडून देतो तो आपण आपल्यासाठी निवडून देतो। कारण सरकार सत्तेवर आल्यानंतर सगळ्या गोरगरिबांचे प्रश्न सोडवेल, परंतु या सरकारमध्ये असं काही दिसून येत नाही। जुनी पेन्शन अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न घेऊन आज आम्ही कित्येक वर्षापासून लढत आहोत। संप केले, हे केले, आश्वासन दिलेलं आहे, परंतु अजून सुद्धा त्यावर तोडगा निघालेला नाही। प्रतिक्रिया जाणून घेत राहा दत्ता, तुम्ही अधिक माहिती घेत राहणार आहोत आपल्याकडून। तुर्तास धन्यवाद।